स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत शिपाई या पदाची भरती आलेली होती. हे पद आपल्याला गट ड चं पद बघण्यासाठी भेटलेलं होतं. यामध्ये जर विचार केला तर 125 जागांसाठी भरती आलेली होती. तर आता या भरतीचे ऑनलाईन पेपर 25 तारखेला होणार आहे. ठीक आहे. तर त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने भेटणारच आहे. परंतु या भरतीचा नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे, तुम्हाला तो कुठून भेटणार आहे, सविस्तर अभ्यासक्रम कुठे भेटणार आहे, तुम्हाला अभ्यास कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि त्यासोबत तुमची परीक्षा जी 25 तारखेला होणार आहे तिचे प्रवेश पत्र ऍडमिट कार्ड केव्हापर्यंत येणार आहे त्याविषयी सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने सविस्तर माहिती दिली जाणार आहे. म्हणजेच या भरतीविषयी तुमचे जे पण प्रश्न असतील ते नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमाने क्लिअर होणार आहेत. आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे या 125 जागांसाठी कमीत कमी फॉर्म आलेले आहेत. कारण या भरतीसाठी जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला नाहीये. त्यानुसार तुम्ही व्यवस्थित इथं तयारी करू शकता. तुमच्यासाठी इथं चांगली संधी आलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला इथं कॉम्पिटिशन कमी असणार आहे आणि अभ्यासक्रम देखील सोपा असणार आहे. त्यासाठी तुम्ही कमी वेळात जास्त अभ्यास करू शकता. आता अभ्यास कोणता करायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. परंतु त्या अगोदर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मी सांगून घेतो नक्की आपल्याला या भरतीसाठी आपले जे पेपर होणार आहेत ते कधी होणार आहे. आपल्याला त्यासाठी एक पीडीएफ मी ओपन करून दाखवलेलं आहे. हे नोटीस जारी झालेलं होतं 31 तारखेला. आणि इथे जर विचार केला तर जाहीर प्रकटन म्हटलेलं आहे. इथं महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण या विभागाअंतर्गत आपल्याला वेगवेगळे विभाग आहे. पुणे झालं, कोकण झालं, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या विभागासाठी आपल्याला शिपाई म्हणजेच गट ड च या पदासाठी ही भरती आलेली होती. तर त्याविषयी इथं अपडेट दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे शिपाई म्हटलेलं आहे. गट ड चं हे पद आहे जे की तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते आणि पुढे आपल्याला सांगितलेलं आहे या भरतीचे जे ऑनलाईन अर्ज आल्यानंतर आता ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ठीक आहे. म्हणजे जर विचार केला तर सीबीटी टेस्ट तुमची इथं होणार आहे. आणि ही टेस्ट तुमची कधी होणार आहे, शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी. ठीक आहे. 25 तारखेला तुमचा या पदाचा पेपर असणार आहे. कारण 125 जागा होत्या त्यामुळे फॉर्म देखील इथं कमी आलेले आहेत. आणि कमी फॉर्म आल्यामुळे तुमची परीक्षा एकच दिवसामध्ये होणार आहे. ठीक आहे. एकच दिवसामध्ये तुमची सर्व परीक्षा होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. वेगवेगळ्या दिवशी पेपर होणार नाहीयेत असं देखील इथं स्पष्टपणे आपल्याला समजून येते. आता इथं राज्यातील विविध शहरामध्ये आपण जे पण सेंटर दिलेलं असेल ते आपण 3 सेंटर निवडल्यापैकी एका सेंटरवरती तुमचा पेपर असणार आहे. आणि जे प्रवेश पत्र आहे, प्रवेश पत्र तुम्हाला परीक्षेच्या 10 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच आता 25 नोव्हेंबरला तुमचे पेपर आहे. ठीक आहे. या पदाचे तुमचे पेपर 25 नोव्हेंबरला आहे. तर 25 नोव्हेंबरला पेपर आहे तर तुम्हाला आरामशीर 15 ते 16 तारखेला 15 ते 16 तारखेला म्हणजेच 15 ते 16 नोव्हेंबरला तुमचे प्रवेश पत्र तुम्हाला स्वतःला डाउनलोड करता येणार आहे. त्यासाठी ऑफिशियल वेबसाईट जी दिलेली आहे त्यावरती तुम्हाला भेट द्यायची आणि ते डाउनलोड करून घ्यायचंय. त्यावरती सुद्धा प्रवेश पत्र उपलब्ध झाल्यानंतर या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे. आता तुम्हाला समजून आलं की नक्की 25 तारखेला तुमचा पेपर आहे म्हणजेच तुमच्याकडे खूपच कमी दिवसांचा कालावधी राहिलेला आहे अभ्यास करण्यासाठी. तर आता अभ्यासक्रम काय असणार आहे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास कसा करायचा त्याविषयी सुद्धा मी सविस्तर माहिती सांगणार आहे. इथे आपल्याला जागा तर कमीच बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. फक्त 125 जागा आहे. परंतु आपल्या माहितीनुसार आपल्याकडे जेवढे अपडेट आले तर त्यानुसार या जागांसाठी खूपच कमी फॉर्म आले. ठीक आहे. तर त्यानुसार जर तुम्ही यासाठी अर्ज केला असेल तर नक्कीच व्यवस्थित तयारी करा. कमी फॉर्म आल्यामुळे तुम्हाला इथे कॉम्पिटिशन देखील कमी असणार आहे. त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमची तयारी केली तर तुमचं इथे सिलेक्शन होण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यासाठी तुमचं सिलेक्शन करण्यासाठी तुम्ही व्यवस्थित तुमची तयारी चालू असू द्या. बघा खाली आल्यानंतर तुम्हाला स्पष्टपणे इथं अभ्यासक्रम दिलेला आहे. प्रत्येक विषयानुसार कोणत्या विषयानुसार कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार ते टॉपिक सुद्धा दिलेले आहेत. या सर्व टॉपिकचे आपण नोट्स काढलेले आहेत. ठीक आहे. विषयानुसार सर्व टॉपिकचे आपण नोट्स काढलेले आहेत त्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देणारच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व जे आपल्याला विषय दिलेले आहेत त्यावरती आपल्याला 10वीच्या लेवलचा अभ्यासक्रम असणार आहे. म्हणजेच आपल्याला जर विचार केला बेसिक लेवलचे क्वेश्चन असणार आहे. एवढे हार्ड नसणार आहे. मीडियम क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार. ठीक आहे. 10वीच्या लेवलचा अभ्यासक्रम असणार आहे. त्यासोबत प्रत्येक विषयावरती 4 विषय दिलेत. यामध्ये 4 विषय दिलेत. प्रत्येक एका विषयावरती 25 प्रश्न असणार आहे 50 मार्कांसाठी. एकूण अशा प्रकारचे 100 प्रश्न असणार आहे. 100 प्रश्न आणि ते किती मार्कांसाठी 200 मार्कांसाठी 200 गुणांसाठी हे प्रश्न असणार आहे. हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आता हे जे कॉमन होते ते आपल्याला समजून आलं.
आता महत्वाचं म्हणजे प्रत्येक विषयानुसार जे आपल्याला टॉपिक दिले तर ते कुठून भेटणार आणि त्यांचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा. तर यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, यामध्ये मराठी व्याकरण दिले, यामध्ये जर विचार केला तर आपल्याला वाक्प्रचार झालं, वाक्यरचना झालं, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे व्याकरण झालं. आता मराठीमध्ये व्याकरणावरती वाक्यरचना यावरती नक्कीच प्रश्न असतात. शब्दार्थ झालं, त्यासोबत प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे झालं. त्यानंतर इथं सर्वसाधारण शब्दसंग्रह यामध्ये तुम्हाला शब्द विचारले जातात आणि शब्दसंग्रह विचारले जातात, त्यावरती आपल्याला एक शब्द निवडायचा असतो. त्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आपल्याला योग्य निवडायचा असतो, त्यावरती सुद्धा 2 ते 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. उतार्यावरील सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार यावरील प्रश्न विचारले जातात. लेखक व लेखकांचे जे पण कवींचे टोपण नावे असतात, लेखक किंवा कवींचे टोपण नावे असतात, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता हे जे मराठीचे जे टॉपिक दिलेत, ठीक आहे, जे मराठीचे एवढे जे टॉपिक दिले त्यामध्ये व्याकरण झालं, नंतर इतर जे टॉपिक झालं, तर यावरती सुद्धा आपण नोट्स काढलेले आहेत. आता नोट्स विषयी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला बघण्यासाठी भेटणार आहे. फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. आता या सर्व टॉपिकचा समावेश करून आपण नोट्स काढलेल्या आहेत. आता त्या कुठून भेटणार, कशा भेटणार, सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला बघण्यासाठी भेटणार आहे. बघा पुढे 2 नंबरचा विषय आपला इंग्लिश आहे. इंग्लिशमध्ये बेसिक ग्रामर तुम्हाला विचारले जातं. सर्व ग्रामर आपण मराठी भाषेमध्ये सोप्या आणि सरळ भाषेमध्ये इंग्लिशचं ग्रामर समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या नोट्समध्ये हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे. हे झालं, हे सर्व जे बाकीचे टॉपिक आहेत ते सर्वचे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेत. पॅसेज झालं, नाहीतर जरी म्हटलं आर्टिकल झालं, एरर झालं, हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये स्पष्टीकरणासोबत इंग्लिशचे देखील उपलब्ध करून दिलेलेच आहे. आता आपला तिसरा विषय काय आहे, सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला काय विचारले जाणार, चालू घडामोडी. तर चालू घडामोडी यामध्ये खूपच महत्वाचे आता लेटेस्ट ज्या IBPS पॅटर्न नुसार जेवढे पण एक्झाम होत आहे, TCS पॅटर्न नुसार जेवढे पण एक्झाम होत आहे, त्यामध्ये चालू घडामोडीवरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जाते. आता इथे तुम्हाला 25 प्रश्नच आपल्याला सामान्य ज्ञानवरती असणार आहे. यातील 8 ते 10 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला करंट अफेअर वरती असणार आहे, चालू घडामोडीवरती असणार आहे. तर त्यासाठी चालू घडामोडी तुम्ही व्यवस्थित करा, यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील. आशियाई क्रीडा स्पर्धा यावरती 100% प्रश्न असणार. एक ना एक तुम्हाला नक्कीच प्रश्न असणार, तर त्यावरती तुम्ही नक्कीच व्यवस्थित भर द्या. बाकी जर विचार केला आता लेटेस्ट जे पण योजना आहेत तर त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर एखादा कार्यक्रम असेल त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर हे जे लेटेस्ट आता चालू घडामोडी आहे त्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार आणि चालू घडामोडीवरती जास्त भर द्या. आता बाकीचे जे राहिलेत या टॉपिक वरती सुद्धा तुम्हाला 1-2 प्रश्न असतात, परंतु चालू घडामोडीवरती जास्त भर दिला जातो. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी व्यवस्थित करायचंय. महाराष्ट्राचा इतिहास झालं, महाराष्ट्राचा भूगोल झालं, भारताची राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण झालं, त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके व लेखक यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न असतात. त्यानंतर ही प्रसिद्ध दिवस आपल्याला एखाद्या दिवसावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर मूलभूत संगणक आणि बाकी जर विचार केला तर हे बाकीचे आपल्याला समावेश दिलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे हे सर्व माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. ठीक आहे. पुढे यामध्येच विचार केला तर आपल्याला मूलभूत संगणक म्हणजे संगणकाविषयी इथं थोडक्यात एखादा 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. महत्वाचं म्हणजे यावरती तुम्हाला किती प्रश्न असणार, यावरतीच माझ्या अंदाजानुसार 7 ते 8 प्रश्न आरामशीर असणार. बाकीचे जर विचार केला तर यावरती आपल्याला 7 ते 8 प्रश्न असणार. किती 8 ते 9 घेऊया. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. आणि इथे आपल्याला इथं बघा इथं सामान्य ज्ञान व संख्येचे प्रकार इथं आपल्याला विचारले. यामध्ये मसावी लसावी झालं, दशांश झालं, अपूर्णांक झालं, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर, प्रमाण, पदावली, काळ, काम, वेग यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. तर हे काय आहे मित्रांनो, हे गणिताचे सर्व टॉपिक आहे बाकीचे. गणितावरती सुद्धा तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. आणि बाकीचा जर विचार केला तर गणित त्यांनी बघा इथं सामान्य ज्ञान मध्येच हे गणिताचे काही टॉपिक इथं ऍड केलेले आहेत. आता नक्की त्यांचं म्हणणं काय आहे ते मला देखील समजलेलं नाहीये, कारण सामान्य ज्ञान दिले आणि बाकी सर्व तुम्हाला हे सामान्य ज्ञान मध्येच तुम्हाला हे गणिताचे हे टॉपिक ऍड केलेले आहेत. म्हणजे यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर इथं रिझनिंग लास्टला बौद्धिक चाचणी म्हटलेलं आहे. तर यामध्ये हे जे पण आपल्याला दिलेले आहेत समान, त्यानंतर संबंध, परस्पर संबंध, आकृत्यामधील अंक शोधणे, हे ते वेद आकृती झालं, कालमापन झालं. ठीक आहे. त्यानंतर रांगेवर आधारित प्रश्न झालं. त्यानंतर सांकेतिक लिपी, सांकेतिक भाषा झालं, विसंगत शब्द, विसंगत विधान झालं, अनुक्रमे, आकृत्या, आरशातील प्रतिमा वगैरे हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेत. ते पण स्पष्टीकरणासोबत हे जे टॉपिक दिलेत ना आपल्याला, हे जे टॉपिक आपल्याला दिसत असतील या बौद्धिक शास्त्रामध्ये, यामध्ये तुम्हाला
तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे. तर 25 प्रश्न यामध्ये जेवढे हे जे टॉपिक दिलेले आहेत ना, या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला टोटल 50 वेगवेगळ्या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात, तर सर्व स्पष्टीकरणासोबत आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे. तर यामध्ये हे जे टॉपिक दिले ते त्यांचा समावेश तर आहेच, परंतु इतर सुद्धा जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्यांचा देखील समावेश केलेला आहे. त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात, ते सर्व काही आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर हे सर्व तुम्हाला नोट्समध्ये तर भेटणारच आहे. आता जर विचार केला रिझनिंगचे टोटल आपण ऑल टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय सर्व स्पष्टीकरणासोबत, ते पण आयएमपी टॉपिक 10वी-12वीच्या लेवलचे. ठीक आहे. आता यामध्ये जर विचार केला तर इथं गणित दिलंय आणि गणिताचा समावेश इथे सामान्य ज्ञानामध्ये केलेला आहे. म्हणजे जर विचार केला इथे 7-8 प्रश्न विचारले गेले, इथं 7-8 प्रश्न विचारले गेले, तर बाकी जर विचार केला गणिताचे 2 ते 3 प्रश्न आले ते येऊ शकतात. ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्ही समजू शकता. म्हणजेच आपल्याला यावरून काय समजून येत आहे, टोटल 25 प्रश्न असणार आहे आणि 25 प्रश्नांपैकी आपल्याला 2 ते 3 प्रश्न यावरती विचारले जाऊ शकतात. विचारले जातीलच असं नाहीये, परंतु त्यांनी दिले अभ्यासक्रमानुसार इथं गणिताचे हे टॉपिक दिलेत, नक्की काय म्हणून दिलेत ते मलाही देखील समजलं नाहीये. परंतु आपल्याला ज्या मी बुद्धिमत्ताच्या नोट्स देणार आहे, ठीक आहे, बुद्धिमत्ताच्या ज्या नोट्स देणार आहे त्यामध्ये संपूर्ण गणिताच्या नोट्स देणार आहे. आता गणिताचे हे जे आपल्याला हे जे टॉपिक दिसत आहे, हे सर्व काही त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहे. ठीक आहे. सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेले आहेत. आता आपल्या नोट्स कशा-कशाच्या भेटणार आहे आणि त्या तुम्हाला कशा मार्फत भेटणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगून घेतो. आता सविस्तर माहिती तुम्हाला तर समजून आली. अभ्यासक्रम काय असणार आहे, कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे, सर्व काही हे तुम्हाला समजून आलेलं आहे. आपण ज्या नोट्स काढल्यात त्या नोट्स विषयी आता आपण बोलूया. अभ्यासक्रमानुसार आपण या टॉपिकच्या नोट्स काढलेल्या आहेत. यामध्ये मराठी झालं. मराठीचा जर विचार केला तर व्याकरणामध्ये ज्यांचा पण समावेश आहे या टॉपिकचा, या सर्व टॉपिकच्या नोट्स काढल्यात. त्यानंतर इथं आपल्याला सर्वसामान्य शब्दसंग्रह याच्याही आपण नोट्स काढल्यात आणि इतर बाकीचे हे जे टॉपिक दिसत आहे यांच्या सर्व टॉपिकचे आपण नोट्स काढलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश ग्रामर झालं, तर इंग्लिश ग्रामरचे हे जेवढे पण टॉपिक दिलेत यांच्या देखील आपण सर्व टॉपिकच्या नोट्स काढलेल्या आहेत. टॉपिक नुसार सर्व आयएमपी प्रश्न संचासोबत आपण या नोट्स उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतात, त्यासोबत त्या टॉपिकचं सर्व स्पष्टीकरण झालं. टॉपिक नुसार आपण हे सर्व देत आहोत. ठीक आहे. म्हणजे टॉपिक नुसार या सर्व तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तिसरं जर विचार केला तर सामान्य ज्ञान आहे. तर सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला चालू घडामोडी खूपच महत्वाचं असणार आहे. तर तुम्हाला करंट अफेअरच्या लेटेस्ट एका वर्षाच्या नोट्स भेटणार आहे. ठीक आहे. एका वर्षाच्या संपूर्ण तुम्हाला नोट्स भेटणार आहे. लेटेस्ट सर्व काही भेटणार आहे आपल्यातर्फे. ठीक आहे. आपल्या नोट्स मध्ये हे कव्हर आहे. आता आपल्याला चालू घडामोडीचा इथं समावेश संपला. त्यानंतर जर विचार केला तर तुम्हाला याच्या नोट्स भेटणार नाहीये, कारण यामध्ये खूप मोठं पीडीएफ तयार होतं. तर यामध्ये आपण या 4 टॉपिकचा समावेश केलेला नाहीये. बाकी प्रसिद्ध पुस्तके, लेखक झालं, प्रसिद्ध दिवस झालं, त्यानंतर याचा एक समावेश नाहीये. ठीक आहे. आणि बाकी जर विचार केला हे खालील गणिताचे सर्व टॉपिक जे आहेत त्यांचे सुद्धा तुम्हाला नोट्स भेटणार आहे. ठीक आहे. तर फक्त तुम्हाला हे जे 3-4 टॉपिक आहेत ना, इथं महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल झालं, कारण त्याचं प्रत्येकाचं सेपरेट एक पीडीएफ आहे. आता ते जर म्हटलं तुम्हाला एवढ्या कमी किमतीत देणं तर शक्य होणार नाहीये. कारण बाकी जर म्हटलं मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी झालं, गणित झालं, या गणिताचा समावेश दिलेला आहे ते झालं. बाकी पुढे जर विचार केला तर पुढे बघा अजून आपल्याला काय दिलेलं आहे. पुढे आपल्याला अजून दिलेलं आहे भौतिक चाचणी. तर हे रिझनिंग झालं. रिझनिंगचे हे जे टॉपिक दिसत आहे, ठीक आहे, तर या सर्व टॉपिकच्या आपण नोट्स काढलेले आहेत. टोटल टॉपिकच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत. ठीक आहे. हे सर्व टॉपिकचे तुम्हाला आपल्यातर्फे नोट्स उपलब्ध होणार आहे. आता तुम्हाला समजून आलं एकूण आपण मराठी, त्यासोबत इंग्लिश झालं, सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणत्या टॉपिकच्या नोट्स आहेत ते सांगितलं तुम्हाला आणि भौतिक चाचणी. म्हणजेच या 4 विषयांच्या तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. फक्त 160 रुपयामध्ये. किती? 160 रुपयामध्ये तुम्हाला या 4 विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर आता या नोट्स तुम्हाला मिळवायच्या असतील तर या सर्व नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे आणि प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स असणार आहे. प्रत्येक विषयाच्या कमीत कमी 150 ते 200 पेजेसच्या नोट्स असणार आहे. किती? 150 ते 200 पेजेसच्या नोट्स असणार आहे आणि 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला फक्त 160 रुपयामध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. कारण जे सर्वसाधारण विद्यार्थी त्यांनाही या नोट्सचा फायदा घेता आला पाहिजे, जेणेकरून त्याच हेतूने आपण फक्त 4 विषयांच्या नोट्स आपल्याला 160 रुपयामध्ये फक्त उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत त्यांचाही इथं फायदा होणार आहे. कमी किमतीत त्यांना सुद्धा जास्तीत जास्त अभ्यासक्रम, स्टडी मटेरियल इथं मिळून जाईल. तर त्यासाठी आपण खूपच कमी किमतीमध्ये हे सर्व काही उपलब्ध करून देत असतो. त्यासाठी तुम्हाला एक नंबर देत आहे बघा, या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचंय. 91 39 64 31 99. बघा तुम्हाला मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो, 91 39 64 31 99. या मोबाईलच्या फोन पे, गुगल पे किंवा
पेटीएमच्या माध्यमाने, ठीक आहे. फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने ₹160 पेमेंट करायचं आणि त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या WhatsAppवरती 9139643199 याच नंबरच्या WhatsAppवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला लगेच WhatsAppवरती सर्व काही नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये उपलब्ध होतील. तुम्ही प्रिंट घेऊ शकता, नाहीतर तसाच अभ्यास करू शकता. तुम्ही तुमच्यानुसार सर्व नोट्स बघू शकता आणि व्यवस्थित अभ्यास करू शकता. सर्व स्पष्टीकरणासोबत नोट्स दिलेले आहेत. तर आमचा एकच हेतू असतो की कमी किमतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणं. यामध्ये चालू घडामोडी झालं, बाकीच्या विषयांचा समावेश झाला. यामध्ये 4 विषयांचा सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर अशा प्रकारचं स्वरूप आहे. सर्व काही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. तुमचे पेपर 25 तारखेला होणार आहे. कारण पुढे पुन्हा जे आपलं आरोग्य विभागामध्ये जी भरती आहे त्याचे वेळापत्रक आलेलं आहे. त्यानुसार त्याचं 30-31 तारखेपासून पेपर होणार आहे. तर त्यानुसार जर विचार केला तर तुमचे पेपर नक्कीच 25 तारखेला होतील मित्रांनो. त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवू शकता आणि व्यवस्थित अभ्यास करू शकता. तुमच्याकडे आता चांगली संधी आलेली आहे, कारण या पदांसाठी खूपच कमी फॉर्म आलेले आहेत. तर तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्यानंतर तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.